ही गोष्ट लोकांना कळायला पाहिजे. बरोबर आहे. एल निनो आणि ला निना हो, हे मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. हो. बरोबर. पण काही वर्षापासून लोक काय व्हायलेत, मराठीत जसेच्या तसेच वापरायलेत. बरोबर आहे सर. त्याचा नेमका अर्थ माहीत नसला तरी नाही. त्याचा आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे हो, हो. असं पुष्कळ जणांना माहीत झालंय. हो, बरोबर. म्हणून एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार हं. अशी भीती लोकांना वाटते. हो, आणि ला निना उद्भवलं की पाऊस पडणार अशी आशा वाटते. बरोबर. म्हणून यात तथ्य काय हे सगळ्यात महत्वाचं जाणून घेणं महत्वाचं. हो, हो. एल निनोचं शब्दशः आता ते सांगतो. एल निनोचं शब्दशः मराठीत भाषांतर नाव होतं बाळविषू. बाळिशू. बाळविषू हे नाव पडण्याचं कारण एल निनो ख्रिसमस सुमारास उद्भवतो. हं. आणि ला निनाचा अर्थ सुकन्या. सुकन्या म्हणजे कन्या, कन्या हो. म्हणजे लक्ष्मी. हो, हो. पण ती केवळ नावं नाहीत, घटना नाहीत, हो. तर ती आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. हो, पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला हो. प्रशांत महासागर आहे. बरोबर. त्या प्रशांत महासागराचं काय होतं, हं. कधी कधी तापमान सरासरीपेक्षा वाढतं. हो, मग ही तापमान वाढ काय होती, संपूर्ण समुद्रावर पसरती. बरोबर. मग ही तापमान ज्यावेळेस त्या समुद्राचं पाणी अर्ध्या अंशानं वाढतं हं. त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. हो, बरोबर. आणि त्या प्रशांत महासागराचं तापमान अर्ध्यापेक्षा 2 अंशापेक्षा जास्त वाढलं, हं. अतितीव्र एल निनो हं. झाला असं जाहीर केलं जातं. हो. बरोबर. पण मध्यंतरी काय झालं, हं. एल निनो मध्यम असे गणतात. हो. पण एल निनो जे प्रबळ होतंय ना, म्हणजे हां. ज्यावेळेस एल निनो उद्भवतो हं. तो वर्षाखेरीस म्हणजे कधी वर्षाखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात. बरोबर. आणि त्यावेळेस काय असतं, ख्रिसमस नाताळ असते. हो, ख्रिसमस नाताळाचं बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव काय पडलं, एल निनो. हो. पण त्याच्या बऱ्याच आधी बरं का, हं. म्हणजे त्या डिसेंबर महिन्याच्या बऱ्याच आधी मे जूनच्या आधी हो. त्याचे वेध लागतात. ग्रहणाचे कसे वेध लागते तर हो, हो, हो. तसे वेध लागतात. हां. त्या सुमारास भारतावर मान्सून येतो. हो. आणि म्हणून एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडतो. हां. ला निनाच्या बाबतीत उलट आहे बरं का. आता ते ला निना बाबतीत सांगतो. हो. त्या दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. हो. त्या पेरू देशाच्या प्रशांत महासागराचं तापमान कमी कमी होत जातं. म्हणजे बरोबर. त्या समुद्राचं पाणी थंड थंड होत जातं. हो. आणि ती मोठ्या भागावर भाग पसरतो. हो. त्यावेळेस त्याला ला निना असं म्हटलं जातं. बरोबर. एल निनो आणि ला निना हां. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत हो. हो. सर्वसाधारणपणे हं. 2, 4, 5, 7 वर्षात कधीतरी आलटून पालटून उद्भवतात बरं का. बरोबर, बरोबर. अनेक वर्षी हो. प्रशांत महासागराचं तापमान हं. सरासरी एवढंच असतं. हो. मग एल निनो नसतं हं. आणि ला निना नसतं. बरोबर आहे. या उलट आता याच्या उलट बरं का तुम्हाला सांगतो. हो. हो. याला पत्रितर नैऋत्य मान्सून हा हां. न चुकता दरवर्षी भारतात येतो तर येतोच. हो, हो. बरोबर आहे. म्हणून मान्सूनचा आणि एल निनो अथवा ला निना याचा सरळ घनिष्ठ संबंध लावता येत नाही. नाही, बरोबर. पण एल निनो असो या नसो, मान्सून त्याच्या वेळेनुसार भारतावर येणार, महाराष्ट्रात बरोबर. येणार. नक्कीच बरोबर आहे सर. आता तुम्हाला एक सांगतो, हो. भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत हो. उत्तर गोलार्धातील हो. आणि दक्षिण गोलार्धातील हिंद महासागर बरोबर. याचा सहभाग असतो बरं का, हो. म्हणजे पावसासाठी. हो, हो. म्हणून ह्या विस्तीर्ण प्रदेशात हं. वातावरण आणि समुद्रात जे घडतं त्याचा भारतीय मान्सूनवर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर. हिंद महासागराचं तापमान हं. सर्वत्र सारखं नसतं बरं का. हिंदी महासागराचं हो. नाही, बरोबर. त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात तापमानात जी तफावत असते हो. तिचा मान्सूनवर परिणाम होतो. बरोबर आहे. तिबेटचं जे उंच पठार आहे ना, हं, हं, हं. त्या पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर फरक पडतो. हो. हिवाळ्यामध्ये जे हिमालयात पर्वतात हिमवृष्टी होत आपलं बर्फ पडतो हं. त्याचा मान्सूनवर प्रभाव पडतो. बरोबर. मध्य आणि उत्तर भारतातील उन्हाळी म्हणजे आताचं जे तापमान आहे मध्य आणि उत्तर मध्ये हं. त्याचा मान्सूनवर
प्रभाव पडतो. बरोबर आहे. पण काय झालं माहितीये का, हो. आता ह्या हल्लीच्या काळी हं. लोक हे जे तज्ञ आहेत ना, हां. सगळे हवामानशास्त्रज्ञ याच्याकडे दुर्लक्ष करायलेत. ह्या मी ज्या गोष्टी सांगितल्या ना, हो, हो, हो. आणि दुर्लक्ष करायलेत. हं. म्हणून एल निनो विषयी जास्त बोलत आहेत. बरोबर. मग काय होईल माहितीये का, एल निनो विषयी बोलत असल्यामुळं हं. म्हणजे सामान्य लोक आहेत बरं काय, हं. त्यांचा असा गैरसमज होत चाललाय बरं का. बरोबर. बलशाही आपला भारतीय मान्सून हो, जणू एल निनोच्या हातची कठपुतली आहे. हो, म्हणजे आपला एवढा मान्सून कोणाच्या हातची कठपुतली आहे. हो. आणि एल निनो हा आपल्या मान्सूनचा हं. एकमेव सूत्रधार हा आहे. बरोबर आहे. असं वास्तविक असं वाटेल बरं का लोकांना, हे हो, सामान्य लोकांना. हो. पण वास्तविक परिस्थिती तशी नाही. बरोबर आहे. बरोबर आहे तर सर. अशी परिस्थिती नाही. हं. तुम्हाला सांगतो, एल निनो हा ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो. हो, हो. कधी? क्रिसमस. डिसेंबर महिन्यात. आता हो. हे सगळ्यात डिसेंबर. महत्वाचं आहे बरं का. हे सगळ्यांशी हे ऐकणं गरजेचं. हो. एल निनो हा ख्रिसमस सुमारास उद्भवतो. हं. डिसेंबर महिन्यात खऱ्या अर्थानं प्रबळ होतो. हो. कधी? डिसेंबर महिन्यात. डिसेंबर मग महिन्यात. तोपर्यंत नैऋत्य मान्सून परत गेलेला असतो. हो, हो. बरोबर आहे. आता गोष्ट लक्षात आली. आली, वर्ष आली. सुरू कधी होईल? जानेवारीला. हो. पाऊस यायला जूनला. बरोबर. आणि एल निनो कधी उद्भवला? डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. मग त्याच्या आधी तर पाऊसच निघून गेलेला असतं. बरोबर आहे. मग जून ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा मान्सून भारतावर सक्रिय असतो बरं का, जून ते हो, सप्टेंबरमध्ये, हो. तेव्हा एल निनो कसा राहील याचा संबंध बांधावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे मग त्यानुसार त्याचे प्रजननाचे गणित लागतंय. हो, हो, हो. बरोबर आहे. मग आता तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात आली. हो. महिने कधी सुरू होईल? जानेवारीला वर्ष. जानेवारीला. हो. जानेवारीला वर्ष सुरू झालं. बरोबर. जूनमध्ये पाऊस आला. बरोबर. एल निनो उद्भवायला डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. मग ज्यावेळेस एल निनो उद्भवायला त्याच्या आधी आपली इथं पाऊसच निघून झाला, मग याचा आणि त्याचा काही संबंध येतोय का? नाही, बरोबर आहे. ही गोष्ट कोणी सांगत नाही समजून. हो. बरोबर ही आहे. तुम्ही काय करा, टायटल द्या, एल निनो नेमकं काय असतं हे बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांना कळू द्या. हो, हो. बरोबर सर. आणि सर आपला जो अंदाज आहे, म्हणजे तुम्ही जे मागेल आपण अंदाज दिले होते. समजा तुम्ही सांगितलं होतं, की आपला पाऊस जो आहे आता 17 तारखेपासून सक्रिय होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कामे आटपून घ्यायला पाहिजे. आणि सर आपला जो जून महिन्याचा जो अंदाज आहे, तो अंदाज राहिलेला आपण मागील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना म्हटलं होतं, की आपण जून महिन्याचा सविस्तर अंदाज देणार आहोत. तर ते पुढील जूनचं रेकॉर्डिंगमध्ये काय नक्कीच येईल. सांगतो? हं. एक मिनिट. सांगू का डिटेल्स? पुढील पुढील रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊया सर. 7-8 जूनच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे. हां, हां, हां. 15-16 जूनला एकदा येणार आहे. हो. 21 ते 29 जूनमध्ये येणार नाही, त्याच्यात पेरण्या होतील. हां, हां. मग वाटल्यास पुढच्या याच्यात सगळं देऊ. हो, पुढच्या यातनी आपण एक सविस्तर जून महिन्याचाच अंदाज घेऊया. पण एल निनो बद्दल हे सगळ्याला कळायला पाहिजे बरं का, हे सगळ्यांना बरोबर, सांगा. बरोबर. मी टायटलच ते देतो, तुम्ही जे सांगितलं तेच टायटल देतो. एल निनो नेमकं काय असं हे ऐकायचं एकदा म्हणा. हो, हो. बरोबर, बरोबर. नक्कीच सर तुम्ही हॅलो, शेतकरी हां, बोला इतकं ना. कोणता तज्ञ शेतकऱ्याला समजून सांगणार नाही. नाही, नाही, नाही. बरोबर आहे ना. बरोबर आहे. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक. हो.